बातमी साताऱ्याची आहे। साताऱ्यातील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण आणि या प्रकरणी प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक झाली आहे। आरोपी प्रशांत बनकरला कोर्टात हजर केलं जात आहे। मित्राच्या फार्म हाऊसवर बनकरला पहाटे 4 वाजता ताब्यात घेण्यात आलंय। महिला डॉक्टरना बनकरवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप आहेत। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी इम्तियाज मुसावर यांच्याकडून। इम्तियाज, कोर्टात हजर केलं जाईल प्रशांत बनकरला। नक्कीच लागवीची आता सध्या पलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आता सध्या मोठी घडामोड समोर येते। मुख्य आरोपी प्रशांत बनकर यांना आता थोड्याच वेळात याला कोर्टात हजर करण्यात येणार आहे। त्यामुळे त्याला कोर्टात हजर करत असतानाच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पोलीस फौजफाटा उपस्थित करण्यात आलेला आहे। 2 दिवसातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा फलटणमध्ये आहे आणि फलटणमध्ये एक मोठा कार्यक्रम आहे। मुख्यमंत्र्यांच्या पार्श्वभूमीवर देखील मोठा पोलीस फौजफाटा फलटण शहरामध्ये त्या ठिकाणी, त्यामुळे फलटण शहराला एक छावणीचे स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि यातच अशी ही घटना। त्यामुळे आता पोलीस ठाण्यात काही सिक्युरिटी गार्ड मोठ्या प्रमाणात आहे, काही मिलिटरीचे जवान देखील त्या ठिकाणी दिसून येत आहेत, सीआरएफचे जवान देखील त्या ठिकाणी दिसून येत आहेत आणि अशाच पार्श्वभूमीवर आता ही जी घटना आहे कोर्टामध्ये त्यांना त्या बनकरला घेऊन जाण्यासाठी पोलिसांचा एक विशेष पिंजरा त्या ठिकाणी पोलीस ठाण्याच्या दरवाजाच्या समोरच उभा करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता मोठ्या पोलीस बंदोबस्तात प्रशांत बनकर याला कोर्टामध्ये 12:30 वाजता त्याला घेऊन जाणार आहेत। अगदी इम्तियाज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। या सगळ्या घटनेवर मुंबईकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा लोकशाही मराठीने प्रयत्न केलाय। पाहूया आपण काय म्हणतोय मुंबईकर। वो इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेशन उसका हो और वो स्टेट सीआईडी या एसआईटी को सौंपा जाए और ये इन्वेस्टिगेशन ट्रांसपेरेंट होना चाहिए। ऑलरेडी 2013 में हमारा एक पॉश एक्ट इम्प्लीमेंट हो चुका है लॉ के द्वारा, जो कि है प्रिवेंशन ऑफ सेक्सुअल हरासमेंट फॉर वुमेन एट देयर वर्क प्लेस। हम चाहते हैं कि इसी एक्ट का अगर स्ट्रिक्टली इम्प्लीमेंटेशन हर जगह पर हो, जो भी कमिटीज़ बनी है जैसे हमारे केएम में भी है और जहाँ पे वो सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल में काम कर रही थी, डेफिनेटली वहाँ पे उस चीज़ को इम्प्लीमेंट नहीं किया जा रहा है। इसीलिए ये बात इस हद तक पहुँची कि बार बार कंप्लेन करने के बावजूद किसी ने नहीं सुना और उसके बाद वो इस हद तक मतलब कमज़ोर पड़ गई वो औरत कि उसने आत्महत्या कर ली। तो पॉश एक्ट को स्ट्रिक्टली हर वर्क प्लेस पर इम्प्लिमेंट करना चाहिए। ही दुर्दैवी घटना आहे, यांचा आम्ही पूर्ण संताप व्यक्त करतो आहे। त्यांनी वारंवार केलेल्या त्यांनी तक्रारी केल्या होत्या, तरी याबद्दल प्रशासनाने कोणतीही सिरियसनेस दखल घेतली नाही। त्यासाठी आम्ही आज निषेध व्यक्त करत आहोत। तरी प्रशासनाने याबाबत सिरियसनेस घ्यावी व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या, जसे की जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी। अगर हमारी मांगे पूरी नहीं की गई तो फिर हम जो कैजुअलिटी और इमरजेंसी को छोड़कर जो हमारा रूटीन ओपीडी और बाकी जो है उनको बंद कर सकते हैं फ्यूचर में। आई होप ऐसा ना हो और उससे पहले ही हमारी मांगे पूरी की जाए। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।